मनोज जरांगे बोलतायत, आपण थेट जाऊयात. प्रमाणपत्र देणार तर ते देण्याऐवजी तुम्ही ते रद्द करणार, म्हणजे कोड्या तुम्ही करायला लागले. आणि का रद्द केल्या असं आम्ही विचारलं, मग आम्ही जातीवादी. आणि तुम्ही कसे वागा, तुम्ही कसे वागा, म्हणजे नाही का एखाद्या जिल्ह्यात असतं बघा, मराठ्याला खूप त्रास द्यायचा आणि कमवून दिला, आम्ही विचारलं का आम्ही जातीवादी, आणि तुम्ही आमच्या पार महाग लागा. तसं झालंय, म्हणजे तुम्हीच करो हम करो, ते काहीतरी आहे ना कायदा, तसं झालं खेळ. आता तुम्ही सांगताल तेच नसतं, मग नाही ऐकलं की तुम्ही जातीवादी, आम्हालाच मतदान करा, नाही तर मग जातीवादी. ते असं म्हणतात की मंडल कमिशनला विरोध करणं सोपं नाहीये, ते तुम्हाला झेपणार नाही, पेलणार नाही, कारण तो देशव्यापी विषय आहे. मग हे तुम्हाला रद्द करणं पेलणार आहे का? हे बी पेलणार नाही तुम्हाला. आणि तसले फुसके दाबा नका सांगू मला तरी. ते इथून मागं कसं झालं काय झालं ते मला माहित नाही. मी मराठ्यावर अन्याय होऊ देणार नाही. वेळेप्रसंगी मला बलिदान द्यायची वेळ आली तरी देईल, पण मी घेणार नाही. आणि पेलायचं फालायचं ते शिकायचं नाही मला. मी सामान्य माझ्या करोडो मराठ्यांकडून आणि माझा समाज पाठ पुरवायला खंबीर आहे या सरकारची, आणि माझ्या पाठीशी खंबीर आहे. मी समाजाची पाठराखण करतो, गोरगरीब समाजाचे मराठीचे पोरं मोठे झाले पाहिजे म्हणून लढतोय. माझा समाज एक आला ही यांची लय पोटदुखी, प्रचंड पोटदुखी, काही नेत्याची पण आहे आणि सरकारची पण आहे, की हा मराठा एक येत नव्हता, एक आला, मतात रूपांतर झालं, ते यांना मला हटवायचंय. त्यामुळे त्या धमक्या मला नका शिकू तुम्ही. कोणाला काय केले काय तुम्ही रद्द केले, मग तुम्हाला सोपं आहे का? म्हणजे तुम्ही काय चिल्लर समजता काय आमच्या जातीला? आतापर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण देऊ नका यासाठी विरोध होता, मात्र आता हे नोंदीच रद्द करा हीच प्रमुख मागणी आहे ओबीसी नेत्यांची पाहिजे. तेच कळलं ना, स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं, याला काय म्हणायचं? याला काय म्हणता? ते यांना दोष नाही हो, मी देणारच नाही. माहीत झालंय मला. आता काल तर तो जाहीर बोलला यावेळेवर, ते लोक मय आहेत म्हणला. मी मीडियाच्या बांधवात ऐकलं, ते मय लोक आहेत म्हणला. ते तू कमून प्रश्न विचारतो बार बार, ते मीडियाच्या कोणत्या तरी बांधवलाच म्हणत होता, तू कमी विचारतो मला बार बार, ते म्हणत होता काहीतरी त्याला. तर मी जाणार आहे, मय पोर आहे ते, मय फंटर आहेत म्हणतो देऊ. फंटर म्हणजे काय असतं कोणाला माहित? आता मय लोक आहे म्हणतो देऊ. मग याचा अर्थ यांना काय आता बोलून उपयोगी? त्याला काय या छगन भुजबळला धनगर बांधवातून मराठ्यात भांडणं लावायचं. ब्लड प्रेशरमध्ये अपडाऊन होत आहे, कुठे ऑक्सिजनमध्ये कमतरता येत आहे, कुठे कोणाला उलट्या होत आहेत. आता या सगळ्या पार्श्वभूमीवर काल अतिशय अर्जंटली मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि त्याच्यामध्ये अनेक सर्व पक्षाचे लोक उपस्थित होते. ओबीसी लीडर्स उपस्थित होते, मंत्री उपस्थित होते, उपमुख्यमंत्री होते. आणि त्याच्यामध्ये सगळी जी चर्चा झाली काल ते मी तुम्हाला सांगितलं. पण त्यानुसार त्याने आज उपोषण सोडावं म्हणून आम्ही पहिल्यांदा संभाजीनगरला जातो आहोत आता पहिल्यांदा, आणि मग नंतर तिथून येताना परतीवर पुण्याला जाऊन मंगेश ससाणे यांच्या उपोषण सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आणि मग मुंबईला येणार. पण काल जे सांगितलं त्याच्यापेक्षा नवीन काही नाही. आजही कोणत्या प्रमाणपत्रांवर शंका उपस्थित केली ते काल सांगितलं मी. अशा ज्या काही तक्रारी येतील त्याची चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आणि कुणबी प्रमाणपत्र किंवा कुठलंही प्रमाणपत्र SC ST कुणबी जे ओबीसी चुकीचं प्रमाणपत्र देणारा आणि घेणारा हे दोघेही गुन्हेगार आहेत असं मुख्यमंत्र्यांनीच सांगितलं. हा वाद आता सुरू झालेला आहे. जरांगे पाटील असं म्हणताय की मराठ्यांवर अन्याय होऊन देऊ चालणार नाही करून. आम्ही कुठे म्हणतो की मराठ्यांवर अन्याय करा, आम्ही म्हणतो तुम्ही त्यांना सेपरेट आरक्षण द्या. आणि एवढंच नाही तर सारथीच्या माध्यमातून जे ओबीसी विद्यार्थ्यांना ज्या सवलती मिळत आहेत त्यापेक्षा माझ्या मते आज या क्षणाला जास्ती सवलती ज्या आहेत सारथीच्या माध्यमातून आमच्या मराठी विद्यार्थ्यांना मुलामुलींना मिळत आहेत. आमचा त्याला विरोधही नाही आहे. मग आणखी काय पाहिजे तुम्हाला? सगळ्याच गोष्टी ज्या आहेत, बरं घरांच्या बाबतीमध्ये घरं त्याची व्यवस्था सरकार करतं आहे, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत आहेत ते सुद्धा सरकार करतं आहे. तिथे ज्या ज्या काही कर्जमाफीपासून सगळ्या योजना आपण आखतो आहोत. विद्यार्थ्यांची फी देण्याच्या बाबतीमध्ये सगळ्यांच्या बाबतीमध्ये आपण काम करतो आहोत. परत जे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी शहरात शाळेत कॉलेजमध्ये शिकायला जात आहेत त्यांना वसतिगृह उपलब्ध करून देणं, नसेल तर वर्षाला 60,000 रुपये त्यासाठी त्यांना खर्च देणं,
ह्या सगळ्या गोष्टी आपण सगळ्यांसाठी करतो आहोत आता. मग अडचण काय आहे? भुजबळ साहेब, आज तुम्ही ज्या मागण्या बैठकीमध्ये मांडल्या त्यावरती सरकार मुद्दा आहे हा पूर्णपणे घसरतोय, राजकीय होतोय असं वाटतं तुम्हाला? या आरक्षणाचा मुद्दा जो आहे, कारण पर्सनली टीका केली जाते, करिअर संपवण्याच्या बाबतीमध्ये वक्तव्य केलं जातं. ठीक आहे ना, माझं आणि मी तो मंत्रिपदाचा पण राजीनामा दिलेला आहे. तिथे आमदारकीचं काय घेऊन बसलेलं आहे. आणि माझे राजकीय करिअर चालवणं, पुढे नेणं किंवा संपवणं हे आमच्या पक्षांच्या हातात आहे, पार्टीच्या हातात आहे. पण त्याचबरोबर ते जनतेच्या हातात आहे, लक्षात ठेवा. आणि जनता सर्वश्रेष्ठ आहे, जनतेचं कोर्ट सर्वश्रेष्ठ आहे. सर, जरांगे म्हणताय की तुम्हाला पेलवणार नाही, आमच्यावरती अन्याय केला तर तुम्हाला पेलवणार नाही, सरकार आव्हान देत आहे. 9 मंत्र्यांना घरी बसवा असं देखील. ठीक आहे ना, घरी बसवा ना. पण छगन भुजबळला घरी बसवलं तरी छगन भुजबळ जे आहे हा ओबीसीचा मुद्दा रस्त्यावर का होईना पण लढत राहणार आहे. सर, जलसंपदा विभागानं 10 पट्टी वाढवली. जीएसटीच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. दिल्लीला जीएसटीची बैठक होणार आहे, त्यावर अजित चलिए सर जलसंपदा विभागाने त्या भाषणाला तुम्ही स्वतः होतात. तुम्ही नाही दिल्या कधी शिव्या, तुमच्या समोर दिल्यात, मान्य करा. मग ते नावं पण कोण कोण आहेत तुम्हाला माहिती आहेत शिव्या देणारे, हे माहिती आहे. आम्ही काय बोललो असं की लगेच तुम्हाला एवढं लागलं आणि तुम्ही जातीकडून वाढायला लागले तुमच्या, त्याला नाही सोडू शकत मी. हो, तुम्ही त्याच्या जवळ जा, लांब जा, मला नाही देणं घेणं, मी त्याला नाही सोडू शकत. त्यानेच आंदोलन बसून ओबीसी मराठ्यात इथून पाठीमाग वाद निर्माण केला आणि आता त्यांनी धनगर बांधव आणि मराठा बांधवात वाद उभा करायचं काम छगन भुजबळनेच केलं. तेव्हा नाही सुटू शकत. तुम्ही त्याच्याकडून राहा नाही तिकडून राहा. आमची भूमिका आहे, तुम्ही महाराष्ट्रातले ज्येष्ठ असल्यामुळे तुम्ही मराठा आणि ओबीसी या दोन्ही बरोबर सारखा न्याय करावा ही अपेक्षा आहे तुमच्या 4-5 जणांकडून.